मुंबईच्या महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून 2.5 वर्ष महापौर पदाची मागणी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। तर महापौर पद आणि स्थायी समिती देण्यास भाजपचा विरोध असल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान शिंदेंचे 29 नगरसेवक 60 तासापासून हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये मुक्कामी आहेत। महापालिका निवडणुकीचा निकाल लागून 3 दिवस झाले तरी मुंबईच्या महापौर पदाचा तिढा अजून सुटलेला नाही। मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं 2.5 वर्ष महापौर पदाची मागणी केली आहे। तर शिवसेनेला पहिली 2.5 वर्ष महापौर पद देण्याची मागणी शिंदेंच्या शिवसेनेनं केल्याची माहिती आहे। पण भाजपनं याला ठाम विरोध केल्याचं कळतंय। महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवसापासून शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक हे बांद्र्यातल्या हॉटेल ताज लँड्स एंड मध्ये आहेत। तर महापौर पदाची सोडत ही 22 तारखेला जाहीर होणार आहे। त्यामुळे सोडत जाहीर होईपर्यंत नगरसेवक फुटू नयेत आणि भाजपवर सुद्धा महापौर पदासाठी दबाव टाकता यावा यासाठी शिंदेंनी सर्व नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्याचं बोललं जात आहे। पण एक सांगतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या शिंदे गटाचा महापौर वगैरे होत नाही आणि तुमचा सहकारी पक्ष जो आहे हा पाण्यात देव घालून बसलेला आहे की भाजपचा महापौर होऊ देत नाही म्हणून। भाजपचा महापौर ज्या क्षणी होईल त्या दिवशी मुंबई शोकसागरात बुडेल। त्या ठिकाणी महायुतीचा महापौर बसेल। मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल। ठाण्यामध्ये सर्वात जास्त जागा आमच्या आलेल्या आहेत, कल्याण डोंबिवलीमध्ये आमच्या सर्वात जास्त जागा आहेत। त्यामुळे महापौर हा सर्वात जास्त ज्याचे नगरसेवक निवडून येतो त्याचाच त्या ठिकाणी बसणार आहे। शिवसेनेनं 2.5 वर्षांच्या महापौर पदासोबतच स्थायी समिती सुद्धा देण्याची मागणी केल्याचं कळतंय। पण स्थायी समिती देण्यास सुद्धा भाजप तयार नाहीये। बेस्ट समितीबद्दल शिंदेंच्या शिवसेनेशी चर्चा होऊ शकते असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे। खरं म्हणजे बघा, तुम्हाला सांगतो, हे आता त्यांना त्यांची भीती आहे। त्यांच्या नगरसेवक त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावे। एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे भाजपलाही माहिती आहे। केडीएमसी मध्ये म्हणतोय मी, नाही अर्थात मुंबईत पण ते करू शकतात। मिस्टर एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे लोहपुरुष आहेत ना, त्यांनी शिवसेना फोडली। महायुतीचा महापौर ज्यावेळी होईल तेव्हा अनेक लोक तुम्हाला नॉट रिचेबल दिसतील आणि ती कुठच्या पक्षाची असतील हे देखील तुम्हाला कळेल। आमचे नगरसेवक जे आहेत हे आपापल्या घरी आहेत। आमच्या नगरसेवकांची बैठक मातोश्रीवरच होते आणि ते आपापल्या गाड्याने येतात आणि निघून जात आहेत। तुम्हाला तुमचे नगरसेवक डांबून का ठेवावे लागले याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे। डांबून ठेवणं म्हणजे अज्ञातस्थळी त्यांना हलवणं, ज्या ठिकाणी कुणाचाही कुणाशी संपर्क होणार नाही, ज्यांची कुठे खबरबात कुणाला माहित नाही की कुठे आहेत नगरसेवक। अहो, अख्ख्या महाराष्ट्राला नाही देशाला माहिती आहे नगरसेवक कुठे थांबलेत। कुणालाही साधा प्रश्न कोणत्याही नागरिकाला विचारलं तर सांगेल की ताजमध्ये थांबलेत। एका ठिकाणी येऊन त्यांना त्यांच्याशी विचार मंथन करणं, एकजूट दाखवणं हा त्याचा मागचा उद्देश आहे। तर इकडे मुंबईमध्ये शिंदेंनी 2.5 वर्षांच्या महापौर पदाची मागणी केल्यानं ठाण्यामध्ये सुद्धा भाजपनं 2.5 वर्षांच्या महापौर पदावर दावा ठोकलाय। त्यामुळे मुंबईतल्या महापौर पदाचा तिढा आणखी वाढण्याची चिन्ह आहेत। मुंबईतले शिंदेंचे सर्व नगरसेवक उद्या कोकण भवनात जाणार आहेत। त्यानंतर हे नगरसेवक पुन्हा ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये परततील। महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत 22 तारखेला जाहीर होणार आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा 5 दिवसांच्या दावोस दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री परतल्यावरच महापौर पदाचा तिढा सुटण्याची चिन्ह आहेत।